नमस्कार, सत्यमेव जयते या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढंच नव्हे तर सावंतांना धमकी देताना शिवरायांचा देखील उपटसुंभानं अपमान केलाय. कोण आहे हा धमकी देणारा आणि सावंतांनी त्याला काय उत्तर दिलंय, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी. ब्राह्मणाला बोलशील ना टाकील, लक्षात ठेव. सावंतांना शिवीगाळ, शिवरायांचाही अपमान. आले हरामखोर, रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला. महाराजांची बदनामी थांबवा. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. लक्षात घ्या. तुमचे छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं. ऐकलत, ही आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना देण्यात आलेली जीवे मारण्याची धमकी. इंद्रजित सावंतांनी धमकीची कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केली. यात प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला. मात्र हा कोरटकर एवढ्यावरच थांबलेला नाही, तर त्यानं सावंतांना धमकी देताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अर्वाच्य भाषा वापरली आहे. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. लक्षात घ्या. तुमचे छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं. लक्षात घ्या. तुझ्या आले हरामखोर, रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला. ब्राह्मणाला बोलशील ना तुझी टाकील, लक्षात ठेव. ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा लक्षात ठेव. तुला किती मारेल बघ. परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव. तुम्ही सारे लोक आहे, तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता. हरामखोर हो. अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं सांगत इंद्रजित सावंतांनी शिवरायांच्या अपमानाबद्दल प्रशांत कोरटकरवर कारवाईची मागणी केली. तर प्रशांत कोरटकरनं मात्र तो मी नव्हेच असं म्हणत सावंतांवरच फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी टीका केली. माझ्या धमकीबद्दल तर मी काय बोलायचा विषय नाही, कारण आपण सक्षम आहोत त्या विषयावर. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भावना, वक्तव्य या उन्मादी व्यक्तीने व्यक्त केल्या आहेत, त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं. पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले. पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे. आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला. पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा कोळसा कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. दुसरीकडे सावंतांना धमकी देणाऱ्याला संभाजी ब्रिगेड स्टाईलनं धडा शिकवण्याचा इशारा संतोष शिंदेंनी दिलाय. लक्षात ठेवा, इंद्रजित सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्याने लक्षात ठेवावं, इंद्रजित सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे. त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करणार असेल, आम्ही अजिबात त्याला सोडणार नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा. संभाजी ब्रिगेड त्या लोकांपर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या शहरात येऊन चर्चा करायला तयार आहे. आणि जर लईच त्यांना दादागिरी करायची असेल, संभाजी ब्रिगेड स्टाईलनं त्यांना धडा शिकवला जाईल. ऐतिहासिक विषयांवर प्रदर्शित चित्रपटानंतर वाद प्रतिवाद उफाळून येत असतात. त्यातच आता छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर गद्दारी शिर्केंनी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं. तर सावंतांनी मात्र संभाजी महाराजांना पकडून देण्यात ब्राह्मण सरदारांची भूमिका असल्याचा दावा केला होता. मात्र वैचारिक विरोध सोडून एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणं आणि एखाद्याला धमकी देताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं संतापजनक आहे. त्यामुळे कडक कारवाई करून अशा उपटसुंभांना धडा शिकवण्याची गरज आहे. रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर. तर साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर पोलिसांकडून इंद्रजित सावंत यांचा जबाब नोंदवल्यानंतर प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा जो आहे, ज्या नंबरवरनं इंद्रजित सावंत सरांना फोन आला होता त्या नंबरवर, म्हणजे त्यांनी ज्यांना आपलं नाव प्रशांत कोरटकर असं सांगितलं, त्यावर हा गुन्हा दाखल आहे. नंबर आहे मोबाईल नंबर. या मोबाईल नंबरचा आम्ही सायबरच्या मदतीने तांत्रिक अनालिसिस करून पुढील तपास आम्ही करीत आहोत. छावा सिनेमा हिट होत असताना स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या मालिकेच्या शेवटावरून आता अमोल कोल्हेंना टार्गेट करण्यात येत आहे. खरंच अमोल कोल्हेंनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा शेवट गुंडाळला का? मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं करण्यासाठी नेमका कुणाचा दबाव होता? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. छावाची धार, अमोल कोल्हेंवर वार. संभाजी मालिकेतील शेवटावरून वाद. बलिदान न दाखवल्यानं कोल्हे ट्रोल. देशभर छावा सिनेमाची चर्चा सुरू असताना आता स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हेंवर करण्यात येतोय. त्यावर खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलंय. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं करण्यासाठी आपल्यावर दबाव होता, असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी केलाय. कोल्हेंनी सोशल मीडियावर उपस्थित केलेल्या 4 प्रश्नांना उत्तर दिलंय. महत्वाचा प्रश्न, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? होय. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवावा याविषयी माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता. या मालिकेविषयी किंवा या शेवटाविषयी प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या आईला, बहिणीला एकदा हा प्रश्न विचारावा की जर हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर पाहिले असते तर तुम्हाला आवडलं असतं, तुम्हाला ते पाहावंसं वाटलं असतं का? हा फार महत्वाचा प्रश्न. आणि त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी, या विकृत मानसिकतेविषयी खरोखर चीड, संताप आल्याशिवाय राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं. छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं. कशासाठी पाहायचं होतं? हा आनंद मिळणार होता तुम्हाला? स्वराज्य रक्षक मालिकेतील शेवटावरून होत असलेल्या आरोपांवर कोल्हेंनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं बदलण्यासाठी माझ्यावर माध्यमांचा दबाव होता. नैतिक जबाबदारी पाळून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट केला. मालिका टीव्हीवर दाखवण्यात येत असल्यानं नियामक मंडळाची मार्गदर्शक तत्व पाळावी लागली. हिंसाचार आणि फक्त रक्त दाखवण्याबाबत टीव्हीचे काही नियम असतात. मार्गदर्शक तत्वांना अनुसरून मालिकेचा शेवट दाखवला. मालिकेतील प्रसंगांबाबत पवारांनी कधीही दबाव टाकला नाही. छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारण्यात आल्याचा सीन दाखवण्यात आलाय. मात्र हा सीन कोल्हेंच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा पकडून ट्रोलर्स कोल्हेंवर वार करतायत. कोल्हेंनी दबावाचं कारण पुढे केलं असलं तरी हा दबाव कुणी टाकला होता आणि का टाकला होता या प्रश्नांची उत्तरही समोर येणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी आणि खळबळ उडवून देणारी बातमी आहे. साम टीव्हीच्या बातमीवर खुद्द आता जयंत पाटलांनीही शिक्कामोर्तब केलेलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एक गुप्त भेट झाली होती. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास बावनकुळेंच्या बंगल्यावर जवळपास 1 तास ही बैठक झाली आणि या भेटीवेळेस भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित होते. त्यामुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगलेल्या आहेत. खुद्द जयंत पाटील यांनी देखील या भेटीबाबत कबुली दिलेली आहे. काल संध्याकाळी 7:50 वाजून
यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली. महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही. ती सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. 25 मिनटं भेट चालली. त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही. बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळाचे 4-5 जण होते. काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते. ते अधिकृत माझा वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती. कुठली राजकीय चर्चा सुरू झाली नाही. केवळ विकासाची चर्चा झाली. जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे ते महत्त्वाचे होते. मी ते मार्गी लावणार आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. मंत्रालयात फिक्सर पीएनचा सुळसुळाट झाल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांच्या पीएनच्या नियुक्त्या या रोखलेल्या आहेत. कोण आहेत हे मंत्री आणि कोणत्या पक्षाच्या किती मंत्र्यांचे पीए फिक्सर आहेत, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मंत्रालयातले ते 16 फिक्सर पीए कोण? शिंदेचे 13 तर दादांच्या पक्षाचे 3 फिक्सर पीए. राऊतांचा दावा, फडणवीसांचं केलं कौतुक. आपली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. ऐकलत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांची नावं पाठवलेल्यांपैकी 16 फिक्सर पीएस आणि ओएसडीना थारा देणार नसल्याचं खडसावून सांगितलं. तर फडणवीसांच्या या रोखठोक भूमिकेचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी कौतुक केलंय. 16 पैकी 13 फिक्सर पीएनची यादी पाठवणारे मंत्री शिंदे गटाचे तर 3 मंत्री अजित पवारांचे असल्याचा दावा राऊतांनी केलाय. आतापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत. उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा. फिक्सरची जी नावं आहे ती शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीही मंत्रालयातील दलाली बंद करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. एवढंच नाही तर राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचेही सुतोवाच फडणवीसांनी केले. हे असं असलं तरी आता महायुतीच्या सत्ता स्थापनेला 2 महिने उलटून गेल्यानंतरही पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या. नेमका कोणत्या पक्षाच्या किती मंत्र्यांच्या पीएनच्या नियुक्त्या रखडल्यात ते पाहूया. भाजपचे 8 मंत्री, शिंदे गटाचे 8 मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 मंत्री. महायुतीत सुरू असलेल्या नियुक्त्यांचा हा वाद कमी होता की काय, यात आता अजित पवारांचे आमदार अमोल मिटकर यांनी मवियातल्या एका तत्कालीन मंत्र्यांच्या पीएनं पैसे मागितल्याचा बॉम्ब टाकलाय. मला मागितलेले 5 लाख रुपये. 5 लाख रुपये द्या आणि 1-2 कोटीची कामं घ्या. पण ते म्हटलं नाही, माझ्याकडे तेवढी कॅश नाही आहे सध्या, त्याच्यामुळे एवढी कामं मला नकोत. पण आणि अशा प्रकारे 2-4 डिपार्टमेंट असे होते की जिथे पैशाशिवाय काम होत नव्हतं. मंत्र्यांनी मागितलेले नाहीत, त्यांच्या OSDचे जे खालचे हे असतात, काय म्हणतात त्याला, पीए किंवा पीएच्या खाली आर्थिक व्यवहार सांभाळणारे, आपण त्याला म्हणू चमचे म्हणूया आपल्या भाषेत, दलाल म्हणा, चमचे म्हणा, असे चमच्यांचा फार मोठा सुळसुळाट त्या मंत्रालयामध्ये आहे. मंत्रालयातले हे फिक्सर आमदाराला सोडत नसतील तर सामान्यांची काय अवस्था असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. मात्र यापूर्वी या फिक्सरांबाबत दबक्या आवाजात चर्चा व्हायची. मात्र स्वतः मुख्यमंत्र्यांनीच जाहीररित्या या फिक्सरांना आळा घालण्याचा निर्णय केल्यामुळे मंत्रालयातल्या कारभारात सुधारणा होणार का हा सवाल आहे. तर दुसरीकडे शिंदे आणि अजितदादा गटातल्या मंत्र्यांची नाराजी वाढणार का याकडेही लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
तर वळूया पुढील बातमीकडे. शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनंतर आता राज्यमंत्री योगेश कदमांनी देखील ठाकरे गटावर निशाणा साधला. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेट कार्ड असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. राबणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जायचं असं योगेश कदमांनी म्हटलेलं आहे. तर घराणं सोडलं तर त्यांचं काम काय, असं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलेलं आहे. किस किस तरीके के गिफ्ट्स मांगे गए, कौन कौन गिफ्ट देता है, तो वहाँ पे उनको टिकट कैसे मिलते हैं. विधानसभा का अगर टिकट चाहिए तो उसका रेट कार्ड अलग होता है. लोकसभा का टिकट का रेट कार्ड लोकसभा के टिकट का रेट कार्ड अलग होता है. मुंबई के कॉर्पोरेशन के टिकट का रेट कार्ड अलग होता है. तो मेरे ख्याल से ये तो उद्धव जी का पिछले 15-20 साल से उनका ये पॉलिटिक्स का तरीका है. और इसी से फ्रस्ट्रेट होके बहुत सारे शिवसैनिकों ने आज उनकी साथ छोड़ी है. बोलणारा माणूस पक्षासाठी किती राबला ते सांगायला पाहिजे पहिलं त्यांनी. घराण्याचा मुलगा म्हणून बाकी त्याचं पक्षातलं कॉन्ट्रिब्युशन घ्या. दुसरा विषय, मी तुमच्यासमोर ज्वलंत उभा आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेनं मला 1996 साली विधान परिषदेचा आमदार एक कप चहा न पिता करण्यात आलं. इतकं धादांत खोटं बोलणारी ही माणसं, यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काय रेट कार्ड होतं, जरा वडिलांना विचारून घे म्हणून सांगा त्याला. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंना कायदेशीर नोटीस पाठवली. वकील असीम सरोदेंमार्फत अंधारेंनी गोऱ्हेंच्या विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की 1 पद मिळतं असं विधान गोऱ्हेंनी केलं होतं. हे वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. नीलम गोऱ्हे यांनी काल उधळलेली मुक्ताफळे ही फक्त साधी विधाने नाहीत, तर प्रबोधनकार ठाकरे, वंदनीय बाळासाहेब यांच्या एकूण विचारधारेवर, मुळावर त्याच्या घाव आहे. त्या शिवसेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी आज नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे. 4 दिवसात नोटिशीला उत्तर न आल्यास आम्ही अजून पुढची लढाई लढत राहू. शिवसेनेच्या मिशन टायगरची पुण्यात मोठी चर्चा असतानाच त्यामध्ये ट्विस्ट आलेला आहे. पुण्यातील शिंदे गटात जाणारे माजी आमदार आता दादांकडे झुकू लागल्याची चर्चा आहे. नेमका दादांनी का लावला ब्रेक? शिंदेंना दादांनी पुण्यात का शह दिला? पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. मविया नेत्यांवरून महायुतीत रस्सीखेच. पुण्यातल्या मिशन टायगरला अजितदादांचा ब्रेक. धंगेकर बाबर राष्ट्रवादीत जाणार. माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या सेनेला आणि विरोधकांना आणखीन एक धक्का देण्याची रणनीती आखली जाते. शिवसेनेच्या मिशन टायगरची चर्चा सुरू आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात शिवसेनेचं हे मिशन जास्त चर्चेत आहे, कारण काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी धंगेकरांचं भगवं उपरणं घातलेलं स्टेटस चर्चेत आलं होतं. धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली होती. तसंच ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही शिंदे सेनेत जाणार अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेमध्ये आता ट्विस्ट आला आहे, कारण शिंदेंच्या मिशन पुणेला अजित पवारांकडून ब्रेक लागलाय अशी सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी धंगेकर आणि बाबर यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली. मी कुठल्याही पक्षात असलो तरी सुद्धा प्रत्येक पक्षाशी कौटुंबिक संबंध जपलेत अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली. 35 वर्षाच्या राजकारणामध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले. मी कुठल्या पक्षामध्ये असो किंवा नसो, आम्ही कायम एकमेकाला कुटुंब म्हणून आम्ही कायम एकमेकांबरोबर राहिलो, कुटुंब म्हणून राहिलो. आणि कुटुंब म्हणून राहिल्यानंतर ते एक नाती तयार झालेली आहेत. पण आता सध्या चर्चेत आलो मी तर तो भागवा काळात घातला. तर शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रम होता, तुम्हाला माहिती असेल. मी 8-10 हजार लोकांचं भोजनाचा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये चहा पाण्याचा काय लोक येतात जातात. मग त्या दिवशी भगवा आणि भगवा काय घालणं गैर नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांना पक्षात घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीही राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मतभेद समोर आले होते. अगदी तत्कालीन मंत्र्यांनी थेट अजित पवार आणि अर्थ खात्यावर हल्लाबोल केला होता. आता पुणे जिल्ह्यातील राजकारणावरून पुन्हा दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतायत.
आता दंगेकर आणि बाबर हे धनुष्यबाण हाती घेणार की हाती घड्याळ बांधणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये शिवापरणमस्तू नृत्य सादर करणार आहे. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केला आहे. हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून चेंगराचेंगरीचाही धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणारच अशी माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त मनोज थेटे यांनी दिली. तसंच या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाची परवानगी मिळाल्याचा दावाही थेटेंनी केलेला आहे. कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे. अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे. ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे. आज मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो, कार्यक्रम आयोजित करत असतो. तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का? आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे, आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला. वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे. प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा. या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं पाकिस्तानचा दारुण पराभव केला. मात्र त्याचे पडसाद थेट आपल्या कोकणामध्ये उमटले. या मॅचमुळे काहींचा देशद्रोही म्हणून पर्दाफाश झाला. कोकणातल्या या पाकाड्यांना पोलिसांनी बुलडोजर स्टाईलनं धडा शिकवला. यांच्यासोबत नेमकं काय झालं पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मालवणात पाकिस्तान जिंदाबादचे नारे, भारत जिंकला तरी पाकचा जयघोष, गद्दारांच्या घरावर चालवला बुलडोजर. रविवारी झालेल्या रोमांचक क्रिकेट सामन्यात भारतानं पारंपरिक शत्रू पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भारतातील गुप्तपणे दडून बसलेल्या पाकाड्यांची मळमळ ही मालवणमध्ये समोर आली. पाकचा पराभव होताच या पाकाड्यांचा पुळका आलेल्या पाक प्रेमींनी चक्क पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. ही धक्कादायक बातमी समजताच राज्यभरातून या विरोधात संताप व्यक्त झाला आणि प्रशासनानं वायरी आडवण येथील भंगार व्यावसायिकाला जन्माची अद्दल घडवली. देशद्रोही घोषणा देणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आता ज्या ठिकाणी पाकप्रेमाचा पुळका या देशद्रोह्यांना आला होता ते अनधिकृत भंगाराचं दुकान प्रशासनानं बुलडोजर फिरवत जमीनदोस्त केलाय. प्रशासनानं कशी कारवाई केली जाणून घेऊया थेट घटनास्थळावर. रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान याच ठिकाणी काही मुस्लिम परप्रांतीयांनी घोषणाबाजी केली होती, भारत विरोधी ही घोषणाबाजी केली होती. त्यानंतर सकल हिंदू जो समाज आहे तो आक्रमक झाला होता आणि त्यानंतर इथे रॅली काढण्यात आली होती. मालवणमध्ये देशद्रोही घोषणा देणाऱ्या सुप्त पाकाड्यांना आम्ही जिल्ह्यातूनच हाकलवून देणार असल्याचं स्थानिक आमदार निलेश राणेंनी म्हटलंय. तसंच पोलीस प्रशासनानं तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या भंगार व्यावसायिकाची राहण्याची खोली, शेड, भंगार साहित्य आणि 2 गाड्या जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करत धडक कारवाई केली. प्रशासनाने त्याच्यावरती चोख कारवाई केली, पाडून टाकलं, उद्ध्वस्त केलं. त्याबद्दल प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं आणि नगर परिषदेचं मी अभिनंदन करतो. पण फक्त 1 स्ट्रक्चर, 2 स्ट्रक्चर, 3 स्ट्रक्चर पाडून होणार नाही. आपल्याला हे नेक्सस तोडावं लागेल आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी, पोलीस, नागरिक हे सगळे एकत्र मिळून आपल्याला
ह्यांचं हे रॅकेट उद्ध्वस्त केलं पाहिजे. भारतात राहून पाकड्यांचा पुळका आल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी देखील अशा घटना समोर आल्या होत्या, परंतु आता प्रशासनानं या पाकड्यांच्या घरावर बुलडोजर फिरवत देशाच्या सन्मानासोबत कुठलीच तडजोड होणार नाही हा थेट इशारा दिलाय. विनायक वंजारीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर वळूया एका धक्कादायक बातमीकडे. फ्रान्सच्या एका कंपनीनं MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. कामासाठी MMRDAच्या अधिकाऱ्यांनी कंपनीकडे लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे. सिस्ट्रा या फ्रान्सच्या कंपनीनं हा आरोप केलाय. मात्र MMRDAनं या सर्व आरोपांचं खंडन केलंय. काम करताना कंपनीला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय असं या कंपनीनं म्हटलंय. भारतात असलेल्या दूतावासाद्वारे पाठवण्यात आलेल्या सिस्ट्राच्या या तक्रारीत भारतातील रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांच्या कामाबद्दलची माहिती देत त्यांना येत असलेल्या अडचणींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी विनंती कंपनीनं केलेली आहे. तर नेमके काय आरोप या फ्रान्सच्या कंपनीनं MMRDAच्या अधिकाऱ्यांवर केलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. फ्रान्सच्या सिस्ट्रा या कंपनीचा MMRDAच्या अधिकाऱ्यांवर हा गंभीर आरोप आहे. 2023 मध्ये MMRDAच्या नेतृत्वात बदल झाला. नेतृत्वात बदल झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला त्रास होऊ लागला. जानेवारी 2024 मध्ये MMRDA कडून पेमेंट्स रद्द करण्यात आले. अधिकाऱ्यांकडून अनेक करार आणि नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. सुरुवातीला 4.27% वर असलेली फी नंतर 10% नेली. आर्थिक लाभासाठी MMRDAच्या अधिकाऱ्यांचा कंपनीवर दबाव होता हा गंभीर आरोप आहे. अतिशयोक्ती होणार नाही. MMRDA या संस्थेमध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकली जात नाही. नुसतं काम करायचं सोडा, फाईलसुद्धा पुढे जाण्याचे पैसे या MMRDA मध्ये दिले जातात. मला या संदर्भामध्ये आपण सांगतात म्हणून आताच माहिती मला या ठिकाणी मिळाली, पण या संदर्भामध्ये जर कोणी तक्रार केली असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांनी सध्या एक आक्रमक पवित्रा सुद्धा या संदर्भामध्ये घेतलेला आहे. आणि या तथ्य असेल चौकशी करून तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेत वर्षाच्या सुरुवातीलाच 2 महिन्यातच 9 लाख बहिणी अपात्र ठरल्या. अर्जांची पडताळणी सुरू असल्यानं ही संख्या 50 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलेलं आहे. पाहूयात या रिपोर्टमध्ये. 50 लाख लाडक्या अपात्र. सरकारचे वर्षाचे 1600 कोटी वाचणार. अपात्रतेची कात्री, निधीची खात्री. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही छाननी न करता महायुती सरकारने 2,40,00,000 लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये वाटप सुरू केलं होतं. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला तब्बल 3600 कोटी रुपयांचा बोजा पडला. मात्र जसं पुन्हा महायुती सत्तेवर आली तेव्हापासून या सरकारने लाडक्या बहिणींच्या अपात्रतेचा धडाका लावला. आधी स्वतःहून माघार घेण्याचं आवाहन केलं, त्यानंतर छाननी करत नावं कमी करण्यात आली. त्यात एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आपण पाहूयात किती लाडक्या अपात्र होणार आणि त्यामुळे सरकारी तिजोरीवरचा भार किती कमी होणार आहे. गेल्या 2 महिन्यात 9 लाख लाभार्थींची संख्या कमी झाली आहे. छाननीमध्ये जानेवारी महिन्यात 5 लाख तर फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र ठरल्यात. योजनेचे निकष लावल्यानंतर टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1,620 कोटी रुपये वाचणार आहे.
असं आहे की सरकार ठाम निर्णय जर घेणार असेल आणि त्या महिलांना वंचित ठेवणार असेल, त्या महिलाच एकत्रित येतील आणि सरकारच्या विरोधी त्या भूमिका घेतील. आमचं मत मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की एकदा दिलेलं आहे आणि दिल्यानंतर तुम्ही त्यांचं नाव वगळणं हे योग्य आहे असं वाटेल. अनेक महिलांना आपली फसवणूक झाली असं वाटेल. ही योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाल्यापासून सुमारे 2.5 कोटी महिलांना फायदा झाला. या योजनेत 30 ते 39 वर्ष वयोगटातील 29% महिलांचा समावेश आहे. 40 ते 49 गटातील 23.6%, 50 ते 65 वयोगटातील 22% आणि 60 ते 65 वयोगटातील 5% महिला आहेत. मात्र आता निकषाच्या कात्रीत अनेक महिला बाद झाल्यात. या योजनेत काही पुरुषांनी पण खातं उघडल्याचं निष्पन्न झालं होतं, तर काही जणांच्या नावावर अनेक खाती असल्याचं समोर आलं. या योजनेतील अनेक गैरप्रकार समोर आले. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याचं उघड झालं. त्यामुळेच निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या योजनेचे लाभार्थी केवळ गरजूच असतील याकडे सरकारचं कटाक्षाने लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर सरकारला ईव्हीएमचा घोळ करायचा होता म्हणूनच लाडकी बहीण योजना आणली असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केलेला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे इतर योजनेसाठी पैसेच नाहीत. आता 9 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या योजनेतून काढल्या जातील असाही दावा प्रणिती शिंदेंनी केलेला आहे. महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं. ऍक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVM वरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो. ऍक्च्युली ते EVM मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार आहे. जोवर सरकार मागण्यांबाबत ठोस निर्णय घेणार नाही तोवर अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे. मस्साजोगमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने उलटले आहेत तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. यासह मस्साजोगवासियांच्या 7 मागण्या आहेत. मागणी तर आमची प्रमुख हीच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. आणि असं आज ज्या गावकऱ्यांनी ठाम निर्णय घेतलाय की जोपर्यंत ज्या आमच्या मागण्या त्याची अंमलबजावणी होत नाहीये तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केलं जात नाही. हेच असेल, कठोर आंदोलन असेल. मी ज्यावेळेस दादांच्या तिथं पण आंदोलन केलं तर माझा एक स्वभाव आहे, मी एकदा गोष्ट ठरवली तर त्याच्यात पुन्हा माघार होत नाही. मी तुम्ही बघताय अशाच पद्धतीने इथंच थांबणार आहे. मी इथून उठणार नाही, पाणी देखील घेणार नाही किंवा अन्नत्याग तर आंदोलन आहेच आहे, पण कुठल्याही आंदोलनाला म्हणजे जे काही आंदोलन आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही. तर नेमक्या मस्साजोगवासियांच्या काय प्रमुख 7 मागण्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करा. फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवा. वाशी पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा CDR तपासून त्यांना सहआरोपी करा. आरोपींना फरार करण्यास मदत करणाऱ्यांना देखील सहआरोपी करा. पोलिसांनी कळंबकडे मृतदेह नेण्याचं षडयंत्र कुणाच्या सांगण्यावरून रचलं याची चौकशी करा. अशा या मागण्या आहेत मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या. तर मस्साजोग इथं सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी देखील भेट दिलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास जो आहे त्या तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत जरांगेंनी शिंदेंचं कौतुकही केलंय.
कापामध्ये टाकले असते, टांगड्या धरून आपलेले असते झाडाझडकूंकडे बी. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक आहे राव ही तिरस्कारासारखी वागणूक आहे, तिरस्कारासारखी. देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे. सरकार सोबत असून न्याय नाही, पाठ कशी तोपटायची? इतकी दुर्दैवी वेळ. ही लय संशोधनाचा विषय झाला आहे भयंकर. 3 महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक बी आरोपी नाही. आणि हे देशमुख कुटुंब उपोषणाला बसतंय म्हणजे इथंच तिरस्कारा लक्षात येतो, किती तिरस्कार आहे. अरे बाबा, मुख्यमंत्री होते तेव्हा चलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चलून द्यायचे? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता 50%वरून 53% इतकी वाढ करण्यात आलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाली आहे. महागाई भत्ता आता 50%वरून 53% इतका झाला आहे. जुलै 2024 पासून महागाई भत्ता लागू होणार आहे. जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंतचा भत्ता एरियसच्या रूपात मिळणार आहे. राज्य सरकारच्या 14 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असताना तिकडं एआयच्या वापरामुळे आता कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. डीबीएस आपल्या 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. डीबीएस या जागतिक बँकेनं समूहातून 3 वर्षाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना काढलं जाईल ही घोषणा केली आहे. ही कपात जी आहे ती डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% इतकी आहे. पुढच्या काही वर्षात बँकिंगमध्ये 2 लाख भारतीय कर्मचाऱ्यांवर त्यांच्या नोकऱ्या जाण्याचं संकट आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील खेडमध्ये अनधिकृत रिसॉर्टमध्ये पार्टी केल्याचा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी ट्विट केला आणि या व्हिडिओमध्ये अधिकारी डान्स करताना दिसत आहेत. जनता कर भरते आणि महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज मजा करतात असं ट्विट करत वडेट्टीवार यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला. तर वडेट्टीवार यांनी नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूया. पुण्यातील खेडमध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी. जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज मजा करतायत. उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले. तर यानंतर बावनकुळेंनी व्हिडिओ पाहून चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मला काल रात्री समजलं, आज सकाळी मी ते बघितलं आहे. आमचे काही महसुली उपजिल्हाधिकारी, काही तहसीलदार त्या पार्टीमध्ये होते. तो रिसॉर्ट अनधिकृत आहे असा प्राथमिक अहवाल आहे. जिल्हाधिकाऱ्याला मी संपूर्ण माहिती मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई आम्ही करणार आहोत. तर वळूया पुढील बातमीकडे. बारामती आणि परळीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी एक खुशखबर दिली. पशुवैद्यकीय विषयामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फडणवीस सरकारनं मोठी खुशखबर दिली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. यासह मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. परळीमध्ये नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळालेली आहे. पौडमध्ये दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाची स्थापना होणार आहे. ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांना खातं उघडण्यासाठी परवानगी. 332 गावठाणासाठी 599.75 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी. राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार. मंत्रिमंडळातल्या बैठकीतले निर्णय आहेत. महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025ला या बैठकीत मान्यता मिळाली आहे.
राजापूर मतदारसंघातील आमदार किरण सामंत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. मला खासदारकी लढवायची होती, राजन साळवी राजापूरचे आमदार आणि मी खासदार असं सांगण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट किरण सामंत यांनी केला आहे. तसंच एकनाथ शिंदेंनी उठाव केला तेव्हा राजन साळवींचा सहभाग होता असं देखील सामंत यांनी म्हटलं आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, उभाटामधून बाहेर पडायचं, शिवसेनेमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला, त्या दिवसापासून मी असेल, उदय असेल, साळवी साहेबांच्या मागे होते. आपल्याला मुद्दा इतिहास सांगतो, परंतु साळवी साहेबांना काही गोष्टींना योग्य वेळी योग्य निर्णय जो म्हणतो, पण ह्या बाबतीमध्ये सामंत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सामंत. परंतु मी साळवी साहेबांच्या बाबतीमध्ये एक संदेश ऐकत असेल, तुम्ही पक्षप्रवेश करा, तुम्ही तिकडनं आमदार व्हा, उदय रत्नागिरीतून आमदार होते ते मला खासदार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकी प्रकरणामध्ये आमदारकीला स्थगितीचं जे प्रकरण आहे ते नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं या संदर्भातला निर्णय राखून ठेवला आहे. 1 मार्चला नाशिक जिल्हा न्यायालय या संदर्भातला निर्णय देणार आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर मंत्री माणिकराव कोकाटेंनी आक्षेप घेतला आहे. माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती. या विरोधात कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे. गुंड गजामारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाणी प्रकरणी मारण्याची कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला गुंड गजामारणेच्या टोळीतील काही लोकांकडून मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाण करणाऱ्यांपैकी 3घांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. यानंतर गुंड गजामारणे याला देखील पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आल्यानंतर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. आणि आता बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे. कचऱ्यासंदर्भात मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेकडून आता कचरा कर लागू करण्यात आलेला आहे. पालिकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लागू करण्यात आलेला आहे आणि यामुळे मुंबई पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणून मुंबई महापालिकेने कचरा कर सह दंडात देखील मोठी वाढ केलेली आहे. ₹530 चौरस फूट घराला 100 रुपये इतका कचरा कर असेल. 530 ते 3220 चौरस फुटाच्या घरांना 100 रुपये. व्यावसायिक कार्यालयाला 750 रुपये इतका कचरा कर असेल. समारंभ कार्यालयाला 5000 रुपये इतका कचरा कर असणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी 7500 रुपये. उघड्यावर कचरा टाकला तर याआधी 200 रुपयांचा दंड होता, आता 500 रुपयांचा दंड असेल. उघड्यावर थुंकल्यास आधी 200 रुपयांचा दंड होता, आता 250 रुपये करण्यात आलेला आहे. उघड्यावर शौच केल्यास 200 रुपयांचा दंड होता, आता 500 रुपये दंड झालाय. व्यावसायिक कचरा उघड्यावर जाळल्यास आधी 100 रुपये दंड होता, आता मात्र 1000 रुपये इतका दंड आहे. पाळीव प्राण्यांनी उघड्यावर शौच केल्यास आधी 500 रुपये दंड होता, आता 1000 रुपये असेल. तर या कचरा करावर आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. की भाजपचं सरकार आल्यानंतर, फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर एकदमच मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही 2 लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये आहोत, कमिटेड लायबिलिटीमध्ये आहोत आणि आम्हाला प्रत्येक मुंबईकरावर युजर फी आता लावायला लागेल. प्रत्येक घरावर ह्या कचरा गोळा करण्यासाठी एक फी लावायला लागेल. आतापर्यंत जर झालं नाही ते आता कशाला करता तुम्ही? दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलवर संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलद्वारे ही शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते आहे. राज्यातील अधिकाधिक शाळा व्यवस्थापनांना शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची संधी मिळावी म्हणूनच मुदतवाढ दिल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आज एका तरुणानं थेट 7व्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारली. अचानक घडलेल्या या सगळ्या घटनेनं खळबळ माजली आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेत उडी मारणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं.
विजय साष्टे असं उडी मारणाऱ्या तरुणाचं नाव असून तो पुण्यातला रहिवासी आहे. जमिनीची फसवणूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यानं हे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी माहिती देताना सांगितलं आहे. रुग्णालयातल्या 7व्या मजल्यावरून सुरक्षा रक्षकची जाळी आहे, त्या जाळीवरच या तरुणानं उडी मारली. जमिनीसंदर्भात फसवणूक झाल्याचा आरोप या तरुणानं केला आहे आणि यानंतर पोलिसांनी तातडीनं त्याला या सुरक्षा जाळीवरून बाहेर काढलं. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं मोठी कारवाई केली होती. बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. बँकेच्या लॉकरची क्षमता आणि बॅलन्स शीटमध्ये मोठी तफावत असल्याचं समोर आलं. बँकेच्या लॉकरची क्षमता 10 कोटींची असताना बॅलन्स शीटमध्ये 112 कोटीहून अधिकची रोकड दाखवण्यात आली. बँकेवर निर्बंध टाकण्यापूर्वी आरबीआयनं बँकेचं लॉकर तपासलं असता 122.28 कोटी रुपये लंपास झाल्याचं उघड झालं. दरम्यान गेल्या 5 वर्षात बँकेचं ऑडिट करणारे ऑडिटर देखील आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं एकूण 6 ऑडिटर्सना समन्स बजावलेलं आहे. अभिनेत्री प्रीती झिंटानं काँग्रेसवर आपला संताप व्यक्त केला. तुम्हाला लाज वाटायला हवी अशा शब्दात प्रीतीनं काँग्रेसला सुनावलेलं आहे. न्यू इंडिया बँक घोटाळ्यावरून केरळ काँग्रेसनं प्रीती झिंटावर गंभीर आरोप केले होते. भाजपला मदत केल्याबद्दल बँकेनं 18 कोटी रुपयांचं कर्ज माफ केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपांवर प्रीतीनं प्रत्युत्तर दिलंय. कोणीही माझ्यासाठी काहीही किंवा कोणतंही कर्ज माफ केलेलं नाही असं स्पष्टीकरण प्रीती झिंटानं दिलेलं आहे. प्रीती झिंटानं काँग्रेसवर यावेळी संताप व्यक्त केला आहे आणि थेट तुम्हाला लाज वाटायला हवी अशा शब्दात तिनं आपला संताप व्यक्त केलेला आहे. कोणीही माझ्यासाठी कुठलंही कर्ज दिलेलं नाही किंवा मला माफ केलेलं नाही असंही प्रीती झिंटानं म्हटलं आहे. बातमी अकोल्यामधून आहे. सर्वांना टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाचा दुःखद सिक्वेल वाटावा असाच काहीसा प्रकार आपल्या अकोल्यामध्ये घडला आहे. घरात शौचालय नाही म्हणून शौचालयाला उघड्यावर जावं लागतं म्हणून पत्नीनं थेट माहेर गाठलं. अकोल्यातल्या दिग्रस येथील हा सगळा प्रकार आहे. विशेष म्हणजे घरात शौचालय बांधलं जात नाही तोपर्यंत परत सासरी येणार नाही अशी अट या बायकोनं नवऱ्याला घातली होती. अकोल्यातील हा सगळा प्रकार सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सर्व ग्रामस्थांना मोठ्या गळ्याच्या नावानं गेला आमचं संडास, आता ते यूज करणार आहेत. मग ते विशाखाले आमच्या म्हणजे माझी पत्नी जी आहे तिला थोडीशी तकलीफ होऊन राहिली. मग आता हे टिनाचं काढलेलं आहे आम्ही थोडंसं बाथरूमसाठी, पण संडाससाठी बाहेर जावं लागलं. तर जत्रीच्या आंधी दौंडी झाली की बा जो बाहेर पकडल्या जाईन त्याले 1000 रुपये दंड. मग आता बायको घाबरली, बायको आहे भेकाडी, 10वी पास आहे वा, एवढी काही शिकेल नाही. मग ते थेट लगे तिनं गुंडावलं तिचं आणि मग लगे तिच्या माहेरी निघून गेली. नाही, या घटनेबद्दल चर्चा जिल्ह्याभरामध्ये होऊ लागलेली आहे. वळूया पुढील बातमीकडे. टीचरला धडा शिकवण्यासाठी 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी चक्क शाळेतच बॉम्बस्फोट केला. 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी वॉशरूममध्ये बॉम्ब ठेवला. मात्र या स्फोटात 9 वर्षांची एक निष्पाप विद्यार्थिनी जखमी झाली. शाळेतल्या 5 विद्यार्थ्यांनी हा कट रचला होता, ज्यामध्ये 3 मुलींचाही समावेश आहे. टीचरला धडा शिकवण्यासाठी त्यांनी सोडियम स्फोटाची योजना आखली होती. छत्तीसगड पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना ताब्यात घेत सुधारगृहात पाठवलेलं आहे, तर एका मुलीला अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही. शिर्डी बस स्थानकामध्ये एक महिला आपल्या लहान मुलीला साखळदंडानं बांधून भंगार गोळा करण्यासाठी जात असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी संतोषी ढाकणे असं या महिलेचं नाव असून तिचं MSW शिक्षण पूर्ण झालेलं आहे. मात्र पुण्यातील नोकरी गेल्यामुळे संतोषीला बेरोजगारीचा सामना करावा लागला. त्यानंतर पैसे संपल्यामुळे नवऱ्यानंही तिला एकटं सोडून दुसरं लग्न केलं. त्यामुळे मुलांच्या संगोपनासाठी तिच्यावर भंगार गोळा करण्याची वेळ आलेली आहे. पुण्यावर जीवन जगतो. बाहेर आम्ही एका ठिकाणी बाहेर दिवसभर शिर्डीमध्ये बाहेर राहतो. शिर्डीमध्ये आम्हाला 18-19 महिने झालेत आत्तापर्यंत आल्यापासून. दिवसभर आम्ही बाहेर थांबतो आणि रात्री एक संरक्षण म्हणून माझी मजबुरी आहे. बस स्टँडला रात्री आम्ही झोपायला येत होतो, ती माझी मजबुरी आहे. कारण बाहेर मुलं चोरी होतात, तेव्हा चोरी होण्याचा धोका असतो. बाहेर टुकार लोक आहेत, माझ्याबरोबर कोणी व्यक्ती नाही आहे, मला कोणी जोडीदार नाही. तर शिर्डी बस स्टँडवर रात्री कसं मुलं सिक्युरिटी भरपूर आहे.
लग्न करा, मुलं जन्माला घाला, नाहीतर मग जॉब विसरा. एका कंपनीचं अजब फरमान सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. कारण लग्न केलं नाही तर नोकरी गमवावी लागणार आहे. पूर्व चीनच्या शांडोक प्रांतातील शुंटियान केमिकल ग्रुपनं हा विचित्र निर्णय घेतलाय. चीन सरकारला देशात लग्नाचं प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मात्र कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याचा निषेध करत हा नियम मागे घेतलाय.